हॅलो मित्रांनो, नमस्ते. आज आपण काय करणार आहे बघा. आश्रम चालू केल्यापासून घरातल्या बागेकडे दुर्लक्ष झालं. मी सगळी झाडं उचलली आणि आश्रमात शिफ्ट केली. आश्रमामध्ये आम्ही टेरेस गार्डन पण केलं होतं, म्हणजे भाजीपाला पण ऑर्गॅनिक लावला होता. आता दुसऱ्या जागेत शिफ्ट झाल्यामुळे आता तिथे नाही, आता गॅलरीमध्ये झाडं आहेत तिथे. त्यामुळं घरची सगळी झाडं उचलून मी आश्रमात नेली होती. आता थोडंसं ठरवलंय की हे आश्रमातच अळू पण लावलेला आहे आम्ही. हे बघा, म्हणजे घरचाच नेला होता आणि तिकडे लावला होता. तिकडे अशा मोठ्या प्रमाणात आलाय. आता त्याच्यातले थोडेसे कांदे इथं आणलेत आणि हे असे गुलाबाची झाडं आणली आहेत. हे बघा, हे लाल कलरचं गुलाब आहे. त्याला मस्त छान कळ्या आलेल्या आहेत. ह्या सगळ्या छान कळ्या आलेल्या आहेत गुलाबाला. हा पण एक गुलाब आणलाय, त्याला पण कळ्या आहेत. हे विकत नाही आणलं, हे मी लावून ठेवलं होतं. एकच पान लावलं होतं आणि त्याला हे दुसरं पान आले. हे आहे ब्रह्मकमळ. त्याला सुंदर फुलं येतात आणि ती रात्री 11 नंतर उमलतात. ते असं म्हणतात की महादेवाला पिंडीवर व्हायला पाहिजे, असं ते सुंदर ब्रह्मकमळ. कधी फुलं येणार आहेत माहिती नाही. आणि हे आहे आमचं अडुळशाचं झाड. अडुळशाचं झाड म्हणजे जेव्हा खूप खोकला येतो, आजीबाईच्या बटव्यामध्ये म्हणतात की अडुळशाचा रस पिला पाहिजे, अडुळशाचं पान खाल्लं पाहिजे, म्हणजे खोकला ताबडतोब राहतो. ते हे अडुळशाचं झाड आहे बघा. आणि हे आहे ओवा. ह्याची भजी केली जातात किंवा अजीर्ण झालं की ह्याचं एक पान खाल्लं जातं. हा ओवा. आता हे इकडे सगळं असं सगळं झालं होतं. हे सगळं काढणार, सगळं स्वच्छ करणार आणि छान इथे झाडं लावणार आहे. थोड्या वेळाने पूर्ण झाडं लावताना किंवा लावल्यानंतर मी पुन्हा काम झाल्यानंतर पुन्हा हे सगळं थोडंसं स्वच्छ करू. सगळं पसारा त्याच्यामध्ये पडलेला होता. अशाच कुंड्या मी उचलून ठेवल्या होत्या. तर ते सगळं साफसूफ करून पुन्हा थोड्या वेळाने त्याची लावण्याची तयारी करताना दाखवणारच आहे मी तुम्हाला. आणि पूर्ण लावून झाल्यावर पण दाखवणार आहे. कारण सगळ्यात पहिलं माझं आवडतं काही असेल तर ते आहे निसर्ग, पर्यावरण, फुलं, झाडं. हे सगळं सगळ्यात पहिलं माझं त्याच्यावर प्रेम आहे. मला त्या सगळ्यासाठी काम करायला आवडतं. त्यामुळं सगळ्यात आवडीचं काम आहे हे माझं.
आता आपण काय केलंय माहितीये का, आपण हे सगळं स्वच्छ करून इकडे इकडे गुलाब लावलेत बघा. हे गुलाब लावलेत. इथे थोडीशी जागा ठेवली आपण, इथे लावणार आहोत आपण. आणि इकडे आळू लावलाय. हा सगळा आळू लावलाय आपण इथे तुम्ही बघितलं ना, इथे तुमच्या लक्षात येईल. इथे पालापाचोळा आपण टाकलाय सगळ्यात अगोदर, कारण आपण जे निसर्गाने आपल्याला दिलंय ते आपण पुन्हा निसर्गामध्ये कुजवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे खत आहे. हे आहे खत. ह्याला म्हणतात गांडूळ खत. म्हणजे जे काही आपला किचन मधला ओला कचरा असतो त्या कचऱ्यापासून तयार केलेलं हे खत आहे. हे आपण घरीच तयार केलेलं आहे. फक्त ते आश्रमात गोणी भरून नेलं होतं, तिकडच्या झाडांना टाकलं आणि उरलेलं आता इकडची झाडं स्वच्छ करून इकडे लावलंय म्हणून उरलेलं इकडे टाकलंय. आता आपण लावणार आहोत एक तुळस पण लावणार आहे आपण इथे, म्हणून ती जागा ठेवली आपण. हे तुळशीची कुंडी फुटायला आली आहे आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर तुळस पण दिसेल तुम्हाला आणि मनी प्लांट पण दिसेल. आपण दोन्ही इथे लावणार आहोत. हे घे. ही कुंडी खूप खराब झाली आहे ना, खूप जुनी झाली, त्याच्यामुळे ती अगदी हे होऊन गेली, कुजून. हा पण मनी प्लांट इथे लावला कारण इथे कडेला जाण्यासाठी म्हणून तो लावला. आपण इथे तुळस पण लावली, म्हणजे कुंडीत ठेवली होती आपण, पूर्वी लावली होती. असं आहे निसर्गासोबत आपण किती प्रेमाने राहतो, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने निसर्ग आपल्या सोबत राहतो. आपण त्याला काय देतो, तर आपण काही देत नाही, निसर्गच आपल्याला खूप काही भरभरून देतो. म्हणजे आपला जन्म, आपलं मरण आणि निसर्गात विलीन होणं, तो आपल्याला सगळ्यांना घेतो. म्हणजे त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट तो घेतो. आता हे प्लास्टिक आपण निर्माण केले ते नाही निसर्ग घेणार, त्याला त्याची विल्हेवाट आपल्यालाच लावायला लागणार, म्हणजे मानवाला, कारण ते माणसाने तयार केले ना. पालापाचोळा असेल किंवा किचन वेस्ट असेल त्याच्यापासून आपण खत तयार करतो. किचन वेस्ट म्हणजे घरातलं, स्वयंपाकघरातलं ज्या भाज्या करतो आपण, भाज्या निवडून उरलेला जो केरकचरा असतो त्याच्यापासून आपण गांडूळ खत तयार करतो. आता हे सगळं आपण लावलेलं आहे. आपण छान ह्याला पाणी घालणार आहोत आणि उरलेल्या कुंड्या पलीकडच्या बाजूला आपण स्वच्छ करून 2-3 कुंड्या आहेत त्या आपण ठेवणार आहोत. तर आता मी पाणी घेऊन, मित्रांनो, आपण इथे टाकलंय, खाली टाकलेलं आहे नारळाच्या शेंड्या. आपण इथे काय करणार आहोत, तर आपण इथे किचन वेस्ट साठी रोजचा जो भाजीपाला आहे तो इथे टाकणार आहोत आणि खत तयार करणार आहोत. जे मी खत आणलं होतं की नाही हे, तर हे आम्ही आश्रमामध्ये तयार केलं होतं. पूर्वी इथं करायचो, पण आश्रमाचं कामकाज जसं वाढलं तसं हे सगळं स्टॉप झालं. आता आपण ह्याचा एक लेअर लावलाय नारळाच्या शेंड्यांचा. हे बघा, अगोदरपासूनच्याच आहेत.
तुम्ही जर बघितलं इथे पूर्वी खत सुद्धा झालं होतं. हे बघा, तुम्ही जर बघितलं तर पूर्वी इथं अशा प्रकारे खत सुद्धा झालेलं होतं. आता आपण हा एक लेअर देणार आहोत. आणि ह्याच्यावर आपण रोजचा जो नको असलेलं म्हणजे रोजचं जे आपलं भाज्या असतील त्या आपण अशा टाकणार आहोत त्याच्यावरती. मग ह्याचं खत तयार होणार. आपण आता सगळ्यांना पाणी घालून घेऊ सगळं. मित्रांनो, आता आपण झाडं लावून झाली आहेत. एकदा बघा, ही नवीन नाही लावली आहेत, ही जुनीच आहे. हे आपण कंपोस्टिंगचा खड्डा केलाय. म्हणजे किचन वेस्ट, आता आपण पालापाचोळा टाकलाय झाडांचा, ओला पालापाचोळा. आणि ही बघा, हे सगळं म्हणजे मी ऑलरेडी पाणी घातलंय, मी सगळं केलंय ह्याचं. आपण इकडे लावलंय आळू. घरचे आळू खायला बरं वाटतात ना. त्याच्यानंतर हे मोठं झाड ऑलरेडी आहे इथे, ते आहे अडुळशाचं. आपण तुळस लावली, तुळशीवर थोडीशी कीड पडली, आपण त्याच्यासाठी पण औषध टाकले. हे गुलाबाची रोपं लावलेत. आणि संक्रांतीसाठी हे जे वाण टाकतात ना ह्याच्यात, ह्या छोट्या छोट्या अशा मडक्यांमध्ये, ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो आपण. ते ह्याच्यासाठी की ह्याच्यातून पाणी पाझरतं आणि झाडांना जातं. म्हणजे पाण्याची जास्त क्वांटिटी लागत नाही. समजा 1-2 दिवस काही कारणास्तव आपण पाणी नाही घालू शकलो, हा झाडांना त्याचं पाझरून पाणी जातं. आणि संक्रांतीसाठी ती मडकी आणायची, बोळकी म्हणतात, मडकी म्हणतात, किंवा वाण लुटण्यासाठी म्हणतात, ते आणायचं. 1 दिवसाचा त्याचा वापर करायचा आणि नंतर कचऱ्यात फेकायचं. असं न करता तुम्ही त्याचा असाही उपयोग करू शकता. हे असा उपयोग करू शकता. हे माती भरलेलं आहे. ह्याच्यात आता मी बिया टाकणार आहे छोट्या छोट्या. म्हणजे छोटी रोपं तयार झाली की त्याच्यातून काढून आपल्याला दुसरीकडे लावता येतात. अशा तऱ्हेने आपलं आज गार्डनिंगचं काम संपलं. म्हणजे खूप दिवसापासून ते पेंडिंग होतं, लावायचं असं, आणि राहून गेलं होतं. आजच्या दिवसाला संपलं. तुम्ही असं पर्यावरणाला हातभार लावा. छोट्या छोट्या जागा असतील, परसबागेत असतील, किंवा आम्ही तर गॅलरीतच लावलेल्या आहेत. गॅलरीत असेल, कुंड्यांमधून असेल, टेरेसवरती असेल, जिथे कुठे जागा मिळेल तिथे छोटी छोटी मोठी जी शक्य आहे आणि त्या जागेवर जे येऊ शकतात अशा पद्धतीची झाडं लावू शकतात. तर हे आमचं टेरेसवरच आहे. हे एवढं मोठं आलंय. त्यांनी घरटं बनवलंय. त्यांनी तिथे एका ठिकाणी घरटं बनवलंय आणि अंडी घातलेली आहेत. ती मी दाखवू शकत नाही कारण फरशीच्या खालच्या बाजूला आहे, तर त्यांचं डिस्टर्ब करणं योग्य नाही. पारवे, खरं तर पारवे यायला पाहिजे का नाही पाहिजे, किती प्रमाणात यायला पाहिजे, त्याच्यामुळे त्यांच्या विष्ठेतून आजारपण येतात, श्वसनाला त्रास होतो, अशा अनेक आहेत गोष्टी. त्याच्यावर आपण काही वादविवाद किंवा त्याच्यावर आपण बोलायला नको. परंतु गॅलरीमध्ये अंडी घातलेली आहेत आणि त्यांची पिल्लं होईपर्यंत त्यांना आपण इथे राहू देणार आहोत. त्याच्यामुळे ठीक आहे. निसर्गाने त्यांनाही जन्माला घातले, आपल्यालाही घातले. आपण एकमेकांना मदत करणंच आहे. दुसरी गोष्ट, मी इनोरा बायोटेक ह्या कंपनीचं काम करते. आणि ते काम म्हणजे जो ओला कचरा असतो, तो घरातला ओला कचरा जो निघतो त्याचं कंपोस्टिंग आणि गांडूळ खत कसं तयार करायचं हे मी शिकवते. त्याच्यामुळे हे इझी सगळं मला येतं. किंवा करून देणं, गार्डन डेव्हलप करून देणं, कुठल्या ठिकाणी कुठलं झाड लावलं पाहिजे, ते कसं लावलं पाहिजे, त्याला काय घातलं पाहिजे, कुठल्या पद्धतीची खतं औषधं वापरली पाहिजेत, खत घरच्या घरी कसं तयार केलं पाहिजे, किंवा जसं हे छोटे छोटे मडकी ठेवलेत अशाच पद्धतीने त्याचं कमीत कमी पाण्यामध्ये किंवा कमीत कमी मातीमध्ये, आणि हे आमचे पालापाचोळा पडतो बघा, हे जो पालापाचोळा झाडांचा पडतो त्याचं खतामध्ये
म्हणजे उचलून कचऱ्यात न टाकता खतामध्ये रूपांतर कसं होईल आणि निसर्गाने दिलेली गोष्ट निसर्गामध्येच कशी वापरली जाईल, त्याचा कसा उपयोग होईल हे मी शिकवते. तो माझा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय माझ्या वेळेप्रमाणे करता येतो म्हणून मला वृद्धाश्रमाला वेळ देता येतो, वृद्धाश्रम चालवता येतं किंवा वृद्धाश्रमातली अर्धी भाकरी जी काही मी वृद्धांना घालू शकते ते मी घालू शकते, कारण ह्या पद्धतीचं माझं काम आहे आणि ते काम करून मी वृद्धाश्रम बघते. त्याच्यामुळे जसं जसं माझ्या वेळेप्रमाणे मला सकाळी उठल्यानंतर आश्रमातल्या काही गोष्टी माझ्यावर डिपेंड आहेत किंवा ज्या केल्याच पाहिजेत त्या सगळ्या करून मी बाहेर पडते. बाहेरची सगळी कामं संपवून पुन्हा मी आश्रमात येते आणि आश्रमातल्या सगळा पुन्हा उरलेला कार्यभार हातात घेते. अशा पद्धतीने चालू आहे आणि काम करत असताना आपण समाजाचं देणं आहे म्हणून निराधार आजी आजोबांना सांभाळणं असेल, त्यांचं संगोपन करणं, पालकत्व घेणं ते मी घेतले. ते ह्याच गोष्टीच्या बेसवर, कारण हा माझा बेस आहे, हा माझा उद्योग व्यवसाय आहे की पर्यावरणाला हातभार म्हणून आणि माझा व्यवसाय म्हणून ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट खत आणि गांडूळ खत कसं तयार करायचं हे शिकवणं, त्याला अडीअडचणी आल्या तर त्याला सोल्युशन देणं आणि गार्डन डेव्हलप करून देणं. चालेल तर तुम्हीही असंच काहीतरी करा. काही मदत लागली तर नक्की मला मेसेज टाका, माझा नंबर आहे, फोन करा. थँक्यू.